Hello students, next point is pseudo first order reaction. The reaction which is expected to be higher order but it follows first order kinetics, that is called as a pseudo first order reaction. So last lecture ला आपण zero order reaction म्हणजे काय बघितलं, त्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बद्दल माहिती मिळाली. तर आज आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय हे बघणार आहे. सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तर जे रिॲक्शन जे आहे ही आपल्याला दिसत असताना हायर ऑर्डरची रिॲक्शन असते, पण ॲक्च्युली ती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉलो करते. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं जे कायनेटिक्स आहे हे फॉलो करते. अशी जी रिॲक्शन असते तिला म्हटलं जातं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. The reaction which is expected to be higher order but it follows first order kinetics, that is called as pseudo first order reaction. For example, hydrolysis of methyl acetate. आपण इथं हायड्रॉलिसिस घेतला मिथाइल ॲसिटेटचं, तर CH3COOCH3 aqueous plus water gives CH3COOH plus CH3OH. आता आपण ह्या रिॲक्शनला जर रेट लॉ अप्लाय केला तर रेट लॉ काय असेल, रेट इज इक्वल टू K डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. आता इथं आपल्याला इथं दिसत असताना रेट लॉ प्रमाणे ही रिॲक्शन कशी असणार आहे, सेकंड ऑर्डर असणार आहे. द रिॲक्शन वॉज एक्सपेक्टेड टू फॉलो द सेकंड ऑर्डर कायनेटिक्स बट इट फॉलो फर्स्ट ऑर्डर. म्हणजे इथं रेट लॉ प्रमाणे ही सेकंड ऑर्डर असायला पाहिजे, पण ही रिॲक्शन कशी असते, इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स अँड सो इट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता आपण जी रिॲक्शन बघितली त्यामध्ये वॉटर हा सॉल्वंट आहे. सो इन दिस रिॲक्शन सॉल्वंट वॉटर इज यूज्ड इज इन एक्सेस. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इज टेकन ॲज अ कॉन्स्टंट. सो in this reaction the change in concentration do not affect the rate of reaction. तुम्ही वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किती चेंज केलं तरी रिॲक्शनच्या रेटवरती त्याचा काही परिणाम होत नाही. सो रेट इज इक्वल टू काय येणार, K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. बट as water is in excess and its change in concentration of water does not affect the rate of reaction, and so concentration of water is taken as a constant, that is K dash. So rate is equal to K into concentration of CH3COOCH3 into K dash. आता हे दोन कॉन्स्टंट आहेत K इंटू K डॅश, त्याच्यासाठी आपण एक कॉन्स्टंट वापरला K डबल डॅश. तर रेट इज इक्वल टू काय येणार, K डबल डॅश इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3. That means rate depends on only concentration of methyl acetate. So it is first order reaction. Second example जे आहे याच पद्धतीनं जसं हायड्रॉलिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेट आहे तसं याचं दुसरं एक्झाम्पल आहे. आपण इथं सुक्रोज घेतली C12H22O11 आणि सुक्रोजचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर इथं आपल्याला मिळतं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. जे सुक्रोज ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ही जी रिॲक्शन आहे याचा आपण रेट लॉ इक्वेशन लिहिलं तर आपल्याला ही रिॲक्शन कशी वाटते, इट इज टू बी सेकंड ऑर्डर रिॲक्शन. बट ॲक्च्युली जर आपण बघितलं तर ही रिॲक्शन कशी असते, फर्स्ट ऑर्डर असते. सो इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. सो इट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सो रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C12H22O11 because concentration of water is taken as a constant. So as rate depends on only one reactant, so it follows first order kinetics, and so it is says that it is pseudo first order reaction. So this reaction is expected to be second order but it obeys first order, and so it is pseudo first order reaction. Next point is effect of catalyst on rate of reaction. आता सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा याच्यावरती परीक्षेला प्रश्न असतो की व्हॉट इज सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता पुढचा जो पॉईंट आहे की इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन. मध्ये जे पॉईंट्स आहेत कोलिजन थेरी असेल किंवा इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल तर हे
आत्ता कोविड-19मुळे आपण सिलेबसमधून कमी केलेले आहेत. त्यामुळे यावर्षीसाठी आपल्याला फक्त इफेक्ट ऑफ कॅटॅलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन हा पॉईंट अभ्यासायचा आहे. आता कॅटॅलिस्ट जो असतो, कॅटॅलिस्ट कोणाला म्हणतो आपण, तर कॅटॅलिस्ट इज अ सबस्टन्स व्हेन ॲडेड टू द रिॲक्टंट विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन विदाउट इटसेल्फ बी कन्झ्युम्ड इन द रिॲक्शन. जे एखाद्या रिॲक्शनमध्ये आपण कॅटॅलिस्ट वापरला तर तो कॅटॅलिस्ट काय करतो, इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट पार्टिसिपेटिंग इन दॅट केमिकल रिॲक्शन. That is known as a catalyst. So this catalyst provides path of low activation energy. जेव्हा आपण कॅटॅलिस्ट वापरतो तेव्हा काय होतं, तर इट प्रोव्हाइड्स पाथ ऑफ लो ॲक्टिवेशन एनर्जी. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्झाम्पल घेतलं डिकम्पोजिशन ऑफ KClO3, देन इट गिव्स ट्वाइस KCl प्लस O2. आता इथं आपण थोडंसं इथं ऑक्सिजन राहिलेलं आहे रिॲक्शनमध्ये. ट्वाइस KClO3 सॉलिड प्लस थ्राईस O2G गिव्स ट्वाइस KCl. आता हे जे आपण रिॲक्शन घेतले आपण, तर इथं हा जो थ्राईस O2 आहे हा इकडं पाहिजे, ह्या साईडला प्रॉडक्ट साईडला पाहिजे. हे पुस्तकामधले आपण टेक्स्टबुकमध्ये रिॲक्शन कॉपी केलेली आहे, पण टेक्स्टबुकमध्ये हे थोडंसं चुकलेलं आहे. तर इथं आपण रिॲक्शन घेतली इथं, तर डिकम्पोजिशन रेट इन्क्रीजेस विथ ॲडिशन ऑफ कॅटॅलिस्ट MnO2. म्हणजे KClO3 आहे पोटॅशियम क्लोरेट, तर ह्याचं आपण डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला KCl मिळतं आणि ऑक्सिजन मिळतो. सो ट्वाइस KClO3 प्लस गिव्स ऑन डिकम्पोजिशन गिव्स ट्वाइस KCl प्लस थ्राईस प्लस 6 O2 येणार, सॉरी प्लस काय येणार, थ्राईस O2 येणार. हा थ्राईस O2 या साईडला पाहिजे. थोडंसं करेक्शन लक्षात घ्या. ट्वाइस KClO3 गिव्स ट्वाइस KCl प्लस थ्राईस O2. आता हे जे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे याच्यामध्ये जर आपण MnO2 ॲड केला कॅटॅलिस्ट म्हणून तर रिॲक्शनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो. सेकंड एक्झाम्पल आहे हायड्रोजन पेरॉक्साईड आपण घेतलं H2O2 लिक्विड आणि याचं डिकम्पोजिशन केलं इन प्रेझेन्स ऑफ आयोडाइड आयन्स I- आयन्स ॲज अ कॅटॅलिस्ट. देन इट गिव्स H2O ट्वाइस H2O प्लस O2. म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे याचं आपण डिकम्पोजिशन केलं तर H2O आणि ऑक्सिजन मिळतो. ह्या डिकम्पोजिशनसाठी जो कॅटॅलिस्ट वापरला आहे आपण हा आहे आयोडाइड आयन. सो ॲट रूम टेम्परेचर द रेट ऑफ रिॲक्शन इज स्लोअर इन ॲब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट विथ इट्स ॲक्टिवेशन एनर्जी अबाउट 76 kilojoules पर मोल. म्हणजे आपण रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन घेतली तर ह्या रिॲक्शनचा जो ॲक्टिवेशन एनर्जी आहे ही किती आहे, 76 kilojoules पर मोल आहे. पण जर आपण इथं कॅटॅलिस्ट ॲड केला तर आपल्याला माहिती आहे की कॅटॅलिस्ट काय करतो, इट प्रोव्हाइड्स पाथ ऑफ लो ॲक्टिवेशन एनर्जी. सो इन प्रेझन्स ऑफ आयोडाइड आयन I- आयन दिस कॅटॅलिस्ट rate of decomposition of hydrogen peroxide increases and its activation energy decreases. म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी आहे ही 76 kilojoules होती, ती किती झाली, 57 kilojoules पर मोल झाली. म्हणजेच काय, तर कॅटॅलिस्ट प्रोव्हाइड्स पाथ ऑफ लो ॲक्टिवेशन एनर्जी अँड इट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. आता आपण याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं तर हे डायग्राम आपल्याला काय दाखवते, तर पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स फॉर कॅटॅलायझ्ड अँड अनकॅटॅलायझ्ड रिॲक्शन. जर आपण हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं तर इथं आपल्याला दिसतंय की हा रिॲक्टंट आहे आणि प्रॉडक्ट आहे. ग्रीन कलर ही जो कर्व आपल्याला इथं दिसतो पोटेन्शियल एनर्जी कर्व हा कशाचा आहे, तर हा कॅटॅलिस्टचा आहे. आणि जो पर्पल कलरचा आहे हा कशाचा आहे, तर हा विदाऊट कॅटॅलिस्ट आहे. जर आपण बघितलं तर ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे आपल्याला माहिती आहे की एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट रिॲक्टंट इनटू ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे ट्रान्झिशन स्टेट आणि रिॲक्टंट याच्यामधला जो एनर्जी डिफरन्स असतो त्याला आपण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणतो. आता जेव्हा आपण कॅटॅलिस्ट वापरत नाही, विदाऊट कॅटॅलिस्ट आपण केलं तर रिॲक्टंटचं कन्वर्जन ट्रान्झिशन स्टेटमध्ये होण्यासाठी आपल्याला काय लागते, एनर्जी जास्त लागते, ही एवढी लागते. सो ॲक्टिवेशन एनर्जी विथ नो कॅटॅलिस्ट प्रेझेंट म्हणजे इन अब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट आपल्याला ही ॲक्टिवेशन एनर्जी एवढी लागते. पण तेच आपण जर कॅटॅलिस्ट वापरला तर रिॲक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट.
आणि इथं जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ही फक्त एवढीच आहे. म्हणजेच जेव्हा तुम्ही कॅटॅलिस्ट वापरता तेव्हा ॲक्टिवेशन एनर्जी काय लागते, कमी लागते. सो कॅटॅलिस्ट प्रोव्हाइड्स path of low activation energy. A catalyst lowers threshold energy and consequently more molecules acquire the minimum amount of energy. काय होतं त्यामुळं, तर इथं कॅटॅलिस्ट जे आहेत हे काय करतात, तर थ्रेशोल्ड एनर्जी आहे ही कमी करतात. म्हणजेच ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते. त्यामुळं काय होतं, तर जास्तीत जास्त मोलेक्युल्सला काय होतं, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीमध्ये मोर मोलेक्युल्स ॲक्वायर दॅट एनर्जी अँड टेंड्स टू क्रॉस द एनर्जी बॅरियर. म्हणजे आता ॲक्टिवेशन एनर्जी कमी लागते. त्यामुळं काय होतं, तर समजा एनर्जी जास्त असेल तर कमी मोलेक्युल्स तेवढ्याच एनर्जीला जी संख्या असेल त्यापेक्षा ॲक्टिवेशन एनर्जी कमी झाली तर अनेक मोलेक्युल्स तेवढ्या एनर्जी काय करू शकतात, ते लिमिट क्रॉस करू शकतात. आणि त्यामुळं हा जो एनर्जी बॅरियर आहे हा काय करतात, ते क्रॉस करतात आणि त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो. सो फ्रॅक्शन ॲक्टिवेटेड मोलेक्युल इज ग्रेटर फॉर कॅटॅलाइज्ड रिॲक्शन अँड दस रेट ऑफ कॅटॅलाइज्ड रिॲक्शन इज लार्जर दॅन अनकॅटॅलाइज्ड रिॲक्शन. म्हणजे जेव्हा तुम्ही कॅटॅलिस्ट वापरता तेव्हा काय होतं, ॲक्टिवेशन एनर्जी लो होते आणि ॲक्टिवेशन एनर्जी लो झाल्यामुळं काय झालं, तर हायर स्टेटला जाण्यासाठी खूप एनर्जी लागणार आहे. त्यामुळे अगदी ती एनर्जी जी आहे त्यामध्ये कमी मोलेक्युल्स त्या बॅरियर क्रॉस करतात. पण जेव्हा तुम्ही कॅटॅलिस्ट वापरता तेव्हा तो जो बॅरियर आहे ती एनर्जी आहे ही कमी आहे. त्यामुळे काय होतं, तर जास्त मोलेक्युल्स, मोर मोलेक्युल्स can acquire minimum amount of energy to cross that energy barrier, and so fraction of activated molecule is greater for catalyzed reaction than uncatalyzed reaction. आपण ग्राफिकली बघू. आता हा जो ग्राफ आहे हा काय सांगतो, कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स फॉर कॅटॅलाइज्ड अँड अनकॅटॅलाइज्ड रिॲक्शन. आता जेव्हा हा फ्रॅक्शन ऑफ मोलेक्युल्स आहे dN/n आणि इथं लागणारी एनर्जी आहे. आता कॅटॅलिस्ट काय करतात, तर दे प्रोव्हाइड लेस एनर्जी, दे रिक्वायर्स लेस ॲक्टिवेशन एनर्जी. त्यामुळं विदाऊट कॅटॅलिस्ट वापरण्यापूर्वी जेवढे मोलेक्युल्स हा बॅरियर क्रॉस करणार आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर जे मोलेक्युल्स हा बॅरियर क्रॉस करतायत त्यांची संख्या काय असते, जास्त असते. म्हणजे तुम्ही कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर एवढे मोलेक्युल्स काय होतात, हा एनर्जी बॅरियर जो आहे हा क्रॉस करतात आणि त्यामुळं रिॲक्शनचा रेट काय होतो, इन्क्रीज होतो. तर इथं आपला हा जो टॉपिक आहे हा थेरॉटिकली संपलेला आहे. त्यानंतर आपण 2 प्रॉब्लेम्स घेणार आहे. यामध्ये जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत इफेक्ट ऑफ टेम्परेचरचे हे तुम्हाला येणार नाही आहेत परीक्षेमध्ये. तर फक्त फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्या अगोदर आपण घेतलेले इंटेन्सिव्ह रेटचे हेच प्रॉब्लेम्स फक्त तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. त्यामुळं फर्स्ट ऑर्डर लॉ जो आहे त्याच्यावरचे 1-2 प्रॉब्लेम्स मी इथं जे सोडवलेले नाहीत टेक्स्टमध्ये ते इथं तुम्हाला मी एक्सप्लेन करते आणि पुस्तकात सोडवून दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही स्वतः काय करायचं, लिहून काढायचे, समजून घ्यायचे. द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टेक्स प्लेस 40 minutes for 30% decomposition. Calculate its half life period. म्हणजे तुम्हाला एका रिॲक्शन जी आहे ही कशी आहे, तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे आणि त्याचं 30% डिकम्पोजिशन होण्यासाठी किती मिनिट्स लागतात, 40 लागतात. म्हणजे इथं आपल्याला टी मिळालेला आहे. त्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे इनिशियली. आता जेव्हा इथं पर्सेंटेज दिले तेव्हा इनिशियली 0 असेल तर किती पर्सेंट डिकम्पोज झालं, 30% डिकम्पोज झालं 40 मिनिटामध्ये. म्हणजे शिल्लक किती राहिले, 100 - 30 आपण केलं तर किती राहतील, 70% शिल्लक राहतील. गिवन दॅट टी इज इक्वल टू 40 मिनिट्स. टीची किंमत इथं आपल्याला 40 मिनिट आहे. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती असेल, 100 असेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी किती असेल, तर 100 - 30 असेल. 30% डिकम्पोज झालं त्यामुळे शिल्लक किती राहिलं, 70. आपल्याला माहिती आहे की के इज इक्वल टू काय येतो, 2.303/t log to the base 10 of A0/AT. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट 0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट
टाईम टी. आता आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर 2.303 डिवायडेड बाय 40 मिनिट्स इंटू log to the base 10 of 100 डिवायडेड बाय 70. आपण हे सोडवून घेतलं तर 2.303 बाय 40 इंटू log of 100 डिवायडेड बाय 70 हे तर 1.428 मीन्स log of 1.428 आलं. आता आपण 1.428चा लॉग बघितला तर कॅरेक्टरिस्टिक 1 आहे, संख्या 1 अंकी आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 0 येतं. म्हणजे 14चा 2.8 तुम्ही लॉग घेतला तर हा येतो 0.1547. जे आपण इथं ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली लॉगची तरी दॅट इज इथं काय येणार k इज इक्वल टू 2.303 इंटू 0.1547 डिवायडेड बाय 40. So that is equal to 8.901 into 10⁻³ minutes. म्हणजे किती लागले इथे आपल्याला ही व्हॅल्यू जी आली ही आपली आली के ची व्हॅल्यू आली. आता हा रेट कॉन्स्टंट आपल्याला मिळाला 8.901 इंटू 10⁻³ याचं युनिट असेल मिनिट इनवर्स. पण आपल्याला काय विचारलं आहे तर हाफ लाईफ विचारलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण के काढला आता आपल्याला हाफ लाईफ काढायचं आहे. तर हाफ लाईफसाठी फॉर्म्युला काय, हाफ लाईफ टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. आता आपल्याला के माहीत आहे, ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केली तर टी हा बरोबर काय येतो 0.693 डिवायडेड बाय 8.901 इंटू 10⁻³ दॅट इज इक्वल टू. आता आपण हे सोडवलं तर काय येणार आहे 0.077 इंटू 10⁻³ आलं. 0.077 इंटू 10⁻³ जे हे आपण सोडवलं तर किती उत्तर येणार टी हाफ म्हणजेच हाफ लाईफ बरोबर किती आलं 77.8 मिनिट्स आले. म्हणजे आपलं उत्तर आलं हाफ लाईफ पिरियड इज 77.8 मिनिट्स. आता आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहे. शो दॅट टाईम रिक्वायर्ड फॉर 99.9% कंप्लीशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 3 टाइम्स फॉर 90% कंप्लीशन. जे एखादी रिॲक्शन आहे त्याच्यासाठी लागणारा जो टाईम आहे हा 99.95% जे कंप्लीशन आहे त्याच्यासाठी जेवढा वेळ लागतो तो वेळ हा काय तर तीच रिॲक्शन आपण 90% कंप्लीट करण्यासाठी लागणारी जी वेळ आहे त्याच्या किती असतो 3 पट असतो. टाईम रिक्वायर्ड फॉर 99.9% कंप्लीशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 3 टाइम्स म्हणजे 3 पट आहे कोणाच्या टाईम रिक्वायर्ड फॉर 90% कंप्लीशन ऑफ दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता इथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं आपल्याला काय दिलं आहे तर K1 आणि K2 काढायचं आहे. समजा आपण K1 इज हे काय तर रेट कॉन्स्टंट फॉर 99.9% कंप्लीशन. आता रिॲक्शनमध्ये आपल्याला बघितलं तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 100 असेल तर फायनली काय येणार 99.9% कंप्लीट झाला म्हणजेच 100 मायनस 99.9 दॅट इज इक्वल टू 0.1 आलं. म्हणजेच जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी किती शिल्लक राहील फक्त 0.1% शिल्लक राहिला. बाकी 99.9% रिॲक्ट झालेलं आहे. त्यामुळे इनिशियली रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 100 होतं पण आफ्टर 99.9% कंप्लीशन ऑफ रिॲक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज अबाउट 0.1. आता समजा हे झालं K1 तसं K2 जो आहे K2 हा काय असेल रेट कॉन्स्टंट फॉर 90% कंप्लीशन ऑफ रिॲक्शन. जे तीच रिॲक्शन 90% कंप्लीट करायची असेल तर त्यासाठीचा रेट कॉन्स्टंट काय असेल तर त्यासाठी A0 जो आहे हे जसे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे 100% असेल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट टाईम टी किती असणार आहे तर 100 मधला 90% कंप्लीट झालं. सो 100 मायनस 90 दॅट इज इक्वल टू 10%. आता ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू आणि सायमल्टेनियसली दोन्ही बघू की K1 आणि K2. म्हणजे K1 बरोबर काय आलं फर्स्ट ऑर्डरसाठी रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू
2.303 by T log of A0 by AT. आता आपण इथे किमती सबस्टिट्यूट केल्या तर इथं काय येणार 2.303 by T log to the base 10 of A0 by AT आलं. 2.303 आपल्याला टाईम माहीत नाही आहे. 2.303 by T इंटू लॉग ऑफ 100 डिवायडेड बाय A0 100 आहे, AT किती आहे 0.1 आहे. सो 100 डिवायडेड बाय 0.1 केलं आपण, म्हणजेच काय आलं 1 इंटू 10 आलं. 1 इंटू 10 कॅन्सल केलं आपण हे. तर आता इथे किती येणार 2.303 by T लॉग ऑफ 1000. आता 1000चा लॉग आपण घेतला तर किती येणार, कॅरेक्टरिस्टिक 3 येईल याचं, त्यामुळे 2.303 by T इंटू 3 आलं. म्हणजे K1ची व्हॅल्यू जी आहे रेट कॉन्स्टंट फॉर 99.9% कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन किती आला 2.303 by T इंटू 3. आता तेच आपण काय केलं तर इकडं K2 घेतला आपण. K2 हा आपण कोणासाठी घेतो आहे 90%साठी येतो, 90% कम्प्लिशन ऑफ रिॲक्शनसाठी. तर आपल्याला माहीत आहे K2 बरोबर काय 2.303 by T लॉग टू द बेस 10 ऑफ A0 by AT. हे दोन्ही इक्वेशन दोन्हीकडे सेम येणार, कारण काय रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे. आता आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर K2 बरोबर काय येतो 2.303 by T लॉग टू द बेस 10 ऑफ A0 डिवायडेड बाय 10. आता इथं 0.1 होता आणि इथं 10 आहे, त्यामुळे 2.303 by T इंटू 100 डिवायडेड बाय 10 किती येतो 10 येतो. आणि 10चा लॉग तुम्ही घेतला तर ही संख्या 2 अंकी आहे, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक त्याचं 1 येतं. आता हे दोन्ही आपण कंपेअर केली तर K1 बरोबर आला काय आला 2.303 by T इंटू 3 आणि K2 बरोबर काय आलं 2.303 by T इंटू 1. म्हणजेच K1 हा काय आहे तर K2च्या तिप्पट आहे. ही व्हॅल्यू दोन्हीकडे समान आहे, इथं 1 आहे इथं 3 आहे, म्हणजे ही जी आहे याच्या तिप्पट ही आहे. आणि म्हणून आपण काय म्हटलं आहे तर K1 इज इक्वल टू 3 इंटू K2. म्हणजेच काय तर टाईम रिक्वायर्ड फॉर कम्प्लिशन ऑफ 99.9% ऑफ द रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 3 times than the time required for completion of 90% of the first order reaction. तर ह्या पद्धतीने आपण थोडा हा वेगळा प्रॉब्लेम होता. जनरली जो हाफ लाईफ पिरियड आहे किंवा व्हॉट फ्रॅक्शन ऑफ इट विल बी कम्प्लिटेड अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण सोडवून दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. आता आपण काही क्वेश्चन्स बघू. द हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज 6 hours. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट. जे तुम्हाला हाफ लाईफ दिलेला असतो त्यावरून रेट कॉन्स्टंट काढायचा आहे. त्यासाठी मगाशी आपण जो फॉर्म्युला वापरला 0.693 डिवायडेड बाय T हाफ, हा जर फॉर्म्युला तुम्ही वापरला तर तुम्हाला काय मिळेल रेट कॉन्स्टंट मिळेल. सेकंड आहे डिफाईन इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन अँड एक्सप्लेन सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. इन्स्टंटेनियस रेटची डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला, सुडो फर्स्ट ऑर्डरची डेफिनेशन दिले आणि एक एक्झाम्पल घेऊन ते एक्सप्लेन करायचं. नेक्स्ट आहे ड्रॉ मॅथमॅटिकल रिलेशनशिप बिटवीन हाफ लाईफ ऑफ 0 ऑर्डर रिॲक्शन. जे हाफ लाईफ ऑफ 0 ऑर्डर किंवा हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर हे बऱ्याचदा परीक्षेत 2 मार्काला विचारलं जातं. नेक्स्ट पॉईंट हा फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. बऱ्याचदा दरवर्षी जवळपास हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट जो फेब्रुवारी 18ला जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला द रिॲक्शन A + B गिव्स प्रॉडक्ट इज फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला परीक्षेमध्ये केमिकल कायनेटिक्सवरती येऊ शकतात. तर इथं आपण हा जो टॉपिक आहे हा इथं आपला संपलेला आहे आणि इथं आपण थांबूया. थँक्यू.